आपल्याला कळला पाहिजे की प्रोजेक्ट काय असतो. आवाज येतो ते येतोय ना? हां. मग आता प्रोजेक्ट डेव्हलपमेंट स्टेप म्हणजे काय आहे? सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे ॲब्स्ट्रॅक्ट. कशाला म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्ट सांगता येईल? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? एखाद्या प्रोजेक्टचं थोडक्यात माहिती याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट. कशी थोडकी माहिती? तर प्रोजेक्टमध्ये काय काय होणार आहे, तुमचा स्कोप काय प्रोजेक्टचा, प्रोजेक्टमध्ये काय कुठल्या गोष्टी येणार आहेत त्याची बाउंड्री तुम्ही आखली पाहिजे. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादं कॉलेजचं प्रोजेक्ट करताय तर त्याच्यामध्ये लायब्ररी तुम्ही घेणार आहात का, किंवा एक्झाम सिस्टीम घेणार आहात का? तर ती घेतली त्याचा स्कोप वाढला, ती काढून टाकली स्कोप कमी झाला. कळलं? तर तसं ॲब्स्ट्रॅक्ट मीन्स वॉट, की तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय काय येणार आहे याची थोडक्यात माहिती, थोडक्यात म्हणजे जास्तीत जास्त 8 ते 10 लाईनचा तुमचा ॲब्स्ट्रॅक्ट असावा. कळलं का? कुठलाही प्रोजेक्टचा तुम्ही काय करायचं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट लिहून काढायचा. हाताने लिहा, नंतर तुम्ही कॉम्प्युटरवर टाईप करून वर्डमध्ये ती फाईल बनवू शकता. त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट. दुसरा शब्द आहे स्कोप ऑफ द प्रोजेक्ट. स्कोप म्हणजे कशाला म्हणायचं, की तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कुठले कुठले मॉड्यूल्स करणार आहात. मॉड्यूल्स जसं मी आता म्हणलं, एक्झाम मॉड्यूल, लायब्ररी मॉड्यूल, असे कुठले मॉड्यूल्स तुम्ही करणार आहात त्याची नावं तिथं आली पाहिजेत. त्याला म्हणायचं स्कोप, काय काय करणार आहात. तिसरा शब्द आहे SRS. SRS म्हणजे सिस्टीम रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन्स. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे काय काय लागणार आहे, म्हणजे हार्डवेअर कसं आहे, सॉफ्टवेअर कुठलं वापरणार आहात, तुम्ही झॅम्प वापरणार आहात तर झॅम्पचं व्हर्जन कुठलं आहे, तर कुठले कुठले सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी तुम्ही वापरणार आहात, हार्डवेअर कुठलं वापरताय. समजा ब्राउझर वापरताय तर ब्राउझर कुठल्या ब्राउझरसाठी तुमचा प्रोजेक्ट कॉम्पॅटिबल आहे, ही सगळी माहिती लिहून काढणे याला SRS म्हणतात. याच्यामध्येच असतं आपलं ज्याला म्हणतो आपण फिजिबिलिटी स्टडी. काय शब्द आहे? फिजिबिलिटी स्टडी. फिजिबिलिटी म्हणजे काय काय, की तुम्ही एखादी प्रोजेक्टची आयडिया तुमच्याकडे असेल तर ती प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होऊ शकते का. कळलं का? मग टेक्निकल फिजिबिलिटी. कळलं का? किंवा ती एक्झिक्युशन होताना काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, किंवा ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमिकल म्हणजे काय, फायनान्शियल फिजिबिलिटी. म्हणजे त्याला खर्च जास्त लागतो आहे. समजा एखादं काय, तुम्ही एखाद्या खेड्यासाठी एखादा प्रोजेक्ट बनवला, सॉफ्टवेअरमधला खूप चांगला प्रोजेक्ट आहे पण तिथं लाईटच नाही त्या गावात, तर ते चालणार आहे का, नाही चालणार. तर अशा शब्दाला काय म्हणायचं, फिजिबिलिटी स्टडी. तर फिजिबिलिटी 3 प्रकारच्या असतात, त्या पण तुम्हाला थोडक्यात का होईना लिहून काढल्या पाहिजे. तर असं कुठल्याही प्रोजेक्टचं हा डेटा अशा प्रकारे तुम्हाला माहीत पाहिजे. यासाठी तुम्ही काय करायचं, थोडे इंटरनेटवरून इकडे तिकडे डॉक्युमेंटेशन स्टडी करायचे, प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन. त्याच्यामध्ये हे पॉईंट्स वाचायचे. कुठले कुठले? ॲब्स्ट्रॅक्ट, स्कोप, SRS आणि फिजिबिलिटी स्टडी. तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत की एखाद्या प्रोजेक्टच्या कशा असतात. या तुम्ही 10 तरी प्रोजेक्ट तुम्ही स्टडी केले पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की अरे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय. कळलं? प्रश्न काय, मी किती सांगितलं तुम्हाला की ॲब्स्ट्रॅक्ट काय असतो. ॲब्स्ट्रॅक्ट तुम्ही जोपर्यंत 10 ॲब्स्ट्रॅक्ट वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की नेमकं ॲब्स्ट्रॅक्ट लिहितात कसं. कारण तुमच्या प्रोजेक्ट तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे. एखादा क्लायंटनं प्रोजेक्ट आणला त्याचं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ॲब्स्ट्रॅक्ट. तर हे स्वतःला काम करता आलं पाहिजे. ही स्किल आहे एक, ते स्किल डेव्हलप करायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण 10 प्रोजेक्टचे ॲब्स्ट्रॅक्ट बघितले पाहिजेत. कळालं? तर ॲब्स्ट्रॅक्ट बघणे. दुसरा शब्द आहे स्कोप. स्कोप शब्द काय, की तुमच्यामध्ये कुठले कुठले मॉड्यूल्स येणार आहेत त्याची माहिती लिहिणे. तिसरं SRS सांगितलं म्हणजे सिस्टीम रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन्स. आणि त्याच्यामध्येच काय सांगितलं तुम्हाला, फिजिबिलिटी स्टडी. तर वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिबिलिटी असतात. काहीचं कसं, एक्झाम्पल काय, एका स्टुडंटने खूप छान आयडिया सांगितली होती की तो म्हटला सर मला असं एक वेब पोर्टल बनवायचं आहे की जेणेकरून 12वी झालेल्या मुलाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कसं कसं ते सगळं त्याला त्या वेबसाईटवर मिळेल. तर मी म्हटलं ते भेटायला काही प्रॉब्लेम नाही, सगळं चांगलं आहे, पण समजा तू प्रत्येक कॉलेजच्या किती मान्यता घेशील, किती परवानगी घेशील, की समजा 10 कॉलेज आहेत तर त्यांचा तो डेटा तुला का टाकू देतील, त्याच्या परवानगी घ्यावी लागतील. किंवा त्यांचा डेटा भरायचा कोणी, सगळा डेटा भरायचा कोणी. जसं एखादी वेबसाईट आहे की आज पुण्यामध्ये कुठले कुठले चित्रपट लागलेले आहेत याची माहिती तुम्हाला वेबसाईटला मिळते. अरे पण ते भरायचं कोणी. कळलं का? त्याला काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना. जसं आता तुम्ही एखादं जस्ट डायल सॉफ्टवेअर बघताय किंवा तुम्ही झोमॅटो बघताय, तर झोमॅटोची ऑर्डर देणारा कोणीतरी आहे ना. तो ऑर्डर देतोय म्हणून ते झोमॅटो सॉफ्टवेअर चालतंय. ओला उबेर कसं की तुम्ही गाडी बुक करताय म्हणून ते चालतंय, तसं त्याच्यावर कोणीतरी काम करणारी व्यक्ती पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज फिजिबिलिटी स्टडी. तर तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे. म्हणून तुम्ही बऱ्याच प्रोजेक्टच्या अशा ॲब्स्ट्रॅक्ट, स्कोप पाहायचा, SRS पाहायचा आणि फिजिबिलिटी स्टडी पाहायचा. हे स्टडी करायचं सगळं. त्याच्यानंतर असते DFD. DFD म्हणजे काय असतं, डेटा फ्लो डायग्राम्स. नॉर्मली मुलं काय म्हणतात, सर आता आम्ही UML काढतो, DFD काढायची गरज नाही.
पण मी अनुभवानं सांगतोय की DFD काढत राहा. बऱ्याच प्रोजेक्ट आहे DFD ही जुनी सिस्टीम आहे. डेटा फ्लो डायग्राम काढायची. डाटा फ्लो डायग्राम म्हणजे काय, तुमच्या एखाद्या सिस्टीमला इनपुट काय येत आहे आणि आउटपुट काय जातं आहे. जसं फॅन लागतो, हे फॅनची हवा हे झालं आउटपुट. इनपुट काय, त्याला करंट द्यावं लागलं किंवा त्याच्यामध्ये मशिनरी सगळं लावलं, हे इनपुट दिलं व्होल्टेज, त्याला म्हणायचं इनपुट आणि आउटपुट. जसं आपल्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण पगार देतोय, तो काम करतो, त्याचं आउटपुट मिळतं. जसं ऊसाची मशीन आहे, तिथं ऊस टाकतो, मग त्या मशीनमध्ये रस गळतो आणि मग त्याचा रस मिळतो आउटपुट. असं प्रत्येक गोष्टीचं इनपुट आणि आउटपुट आपल्याला कळतं. तर ते आपल्या प्रोजेक्टचं पण इनपुट आणि आउटपुट, कुठून डेटा येतो, कुठे जातो, हे सगळं कोण सांगणार आहे, डेटा फ्लो डायग्राम. तर करायचं काय आपल्याला, DFDच काढायच्या. तर मग DFD आता नवीन तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळणार नाहीत, पण जुन्या इंटरनेटवर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामुळं स्टडी करा की DFD कशा काढतात आणि आपल्या रेफरन्सला एक 10-12 DFD प्रोजेक्टच्या काढून ठेवा. समजा हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे किंवा बँकिंग सिस्टीम आहे किंवा स्टुडंट कॉलेजचं ॲडमिशन प्रोसेस आहे, तर कुठलीही DFD तुम्हाला विषय दिला की DFD हातानं काढता आली पाहिजे. तर कसं काढता येईल बघा, तुम्ही 10 DFD बघितल्या, काढल्या, बघून वहीवर ड्रॉ केल्या, तर तुम्हाला DFD काढता येतात. DFD म्हणजे काय सांगितलं, डेटा फ्लो डायग्राम. त्याच्यामध्ये मेन काय असतं, इनपुट कुठून येतं आणि आउटपुट कुठे जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे, 3 प्रकारच्या DFD कुठले असतात. 0th लेवल, कळलं का, फर्स्ट लेवल किंवा सेकंड लेवल, त्यालाच कॉन्टेक्स्ट लेवल वगैरे शब्द आहेत. तर तुमच्यासाठी काय असाइनमेंट आहे, व्हॉट आर डिफरंट लेवल्स ऑफ द डेटा फ्लो डायग्राम्स आणि त्या कशा काढायच्या प्रॅक्टिसनं बघून घ्यायचं. त्याच्यापुढे आहे ERD. कशाला म्हणतो आपण ERD, बेसिकली ERD स्टँड फॉर एंटिटी रिलेशनशिप डायग्राम्स. ERD म्हणजे काय, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. तर कशासाठी ERD म्हणजे काय, कुठली एंटिटी कुठल्या दुसऱ्या एंटिटीशी जॉईन आहे, त्याला म्हणायचं एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. जसं एखादं बुक आहे, ते कुठे लायब्ररीमध्ये ते घेतलं कोणी, युजरनं म्हणजे स्टुडंटनं घेतलं, तर कुठल्या डेटला घेतलं त्याची सगळी माहिती त्या रिलेशनमध्ये स्टोर्ड असते. कोणी घेतलं, कुठल्या डेटला घेतलं, ते कोणी इश्यू केलं, त्याला ड्यूज किती होता किंवा त्याचं चार्जेस किती आहेत, सगळं. जसं एखाद्याने परचेस केलं एखादं पुस्तक, तर कुठलं परचेस केलं, कुठल्या किमतीला केलं, कोणी केलं, त्याची किंमत, सगळं कुठल्या डेटला केलं. तर असं ते दोन वेगवेगळ्या एंटिटी जेव्हा जोडल्या जातात, तर त्यांच्यामधनं त्यांची रिलेशनशिप डायग्राम तयार होते, त्याला ERD म्हणतात. त्याच्यामध्ये 1 to 1, 1 to many, many to many किंवा many to 1 अशा प्रकारच्या रिलेशनशिप तयार होतात. उदाहरणार्थ कसं, समजा एखादं क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये एकच चेअर आहे का बसायला, नाही, एका क्लासरूममध्ये मल्टिपल चेअर्स, म्हणजे 1 क्लासरूम मेनी चेअर्स. पण एका क्लासरूममध्ये व्हाईट बोर्ड एकच, कळलं का, 1 क्लासरूम 1 व्हाईट बोर्ड, कळलं का. मग एक टीचर एकाच स्टुडंटला शिकवतोय का, नाही, 1 टीचर मेनी स्टुडंट. तसंच एक स्टुडंट एकाच टीचरकडनं शिकतोय का, नाही, एक स्टुडंट बऱ्याच टीचरकडनं शिकतोय, तर हे झालं मेनी टू मेनी. तर अशा प्रकारच्या रिलेशनशिप तुम्हाला करता आल्या पाहिजेत. तर त्या पुन्हा सांगतो कशा कळतील, याच्या तुम्हाला कमीत कमी 10 प्रोजेक्ट पाहायचे आहेत. याच्यामध्ये ERD कशा काढलेल्या आहेत, त्या ERD बघून तुम्ही हाताने ड्रॉ करायच्या वहीमध्ये. 10 डायग्राम्स तुम्हाला काढता आल्या तर तुम्हाला जमायला लागलं ERD पण. त्याच्यापुढे UML डायग्राम असतात, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बेसिकली, तर तुम्ही त्याच्या कुठल्या क्लास डायग्राम असतील किंवा इव्हेंट ड्रिव्हन डायग्राम असतील किंवा आर्किटेक्चरल डायग्राम असतात, तर ह्या सगळ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कुठे ना कुठे शाळेत कॉलेजमध्ये काढल्या असतील, त्याला आपण UML डायग्राम म्हणतो. तर हे सगळे प्रकारचे डायग्राम तुम्हाला मी काही सॅम्पल 10 प्रोजेक्ट पाठवले, त्याच्यात तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील. तुमचं काम काय, वेळ भेटेल तेव्हा वहीमध्ये काढा, त्याच्यावर नाव लिहा की ही कशाची डायग्राम आहे, कुठल्या प्रोजेक्टची आहे. सो दॅट इज UML डायग्राम्स. त्याच्यानंतर असतं की टेबल डिझायनिंग. टेबल डिझायनिंगमध्ये काय आलं की टेबलमध्ये काय असतं, प्रायमरी की, फॉरेन की, 1 to, ते रिलेशनशिप तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत. प्रायमरी कीचा काय रूल सांगितलं होता आपण, प्रायमरी की म्हणजे काय, त्याच्यामध्ये तो कॉलम नॉट नल पाहिजे, त्याच्यावर बाकीचे कॉलम डिपेंड पाहिजेत, आणि तिसरा रूल आहे युनिक पाहिजे. तर हे सगळे गुण असलेल्या कॉलमला आपण म्हणतो प्रायमरी की. आणि फॉरेन की म्हणजे काय, जर एका टेबलची प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये ठेवली तर त्याला फॉरेन की असं म्हणतात. फॉरेन कीचा रूल काय, प्रत्येक जी व्हॅल्यू आहे फॉरेन कीमधलं, जसं डिपार्टमेंट नंबर ही फॉरेन की आहे, कारण ती डिपार्टमेंट टेबलमध्ये ती प्रायमरी की आहे, डिपार्टमेंट नंबर, पण तोच कॉलम इकडे आला तर ती काय झाली, फॉरेन की. फॉरेन कीचा रूल काय, तर कुठलाही एम्प्लॉई, कळलं का, असा डिपार्टमेंटमध्ये नसतो की जर आमच्याकडे डिपार्टमेंट नंबरच नाही आहे, म्हणजे डिपार्टमेंट 10, 20, 30, 40 आणि तो म्हणतो मी 700 डिपार्टमेंटला काम करतो. अरे आमच्याकडे डिपार्टमेंटला 40 आहे, तू कुठे 700ला काम करतो, असं. तर म्हणजे काय, दॅट इज अ फॉरेन की रूल. मग हे सगळं तुम्हाला कुठे बघायला मिळेल, टेबल डिझायनिंग.
टेबल डिझायनिंगमध्ये महत्त्वाच्या स्टेप आहेत. प्रायमरी की, फॉरेन की. नंबर 2 नॉर्मलायझेशन. 3 प्रकारचे नॉर्मलायझेशन फॉर्म असतात. कुठले कुठले सांगा? फर्स्ट NF, सेकंड NF, थर्ड NF. कुठले कुठले? फर्स्ट NF, सेकंड NF आणि थर्ड NF. तर हे NF म्हणजे काय? तर नॉर्मलायझेशन फॉर्म. साध्या भाषेत काय नॉर्मलायझेशन फॉर्म म्हणजे? एखाद्याला आपण काय केलं की कॉलेजच्या पुढे उभा केलं एका मुलाला आणि त्याला म्हटलं आल्या गेल्या प्रत्येक मुलाची माहिती लिहून घे. त्याने लिहून काढली सगळी माहिती, पण आता त्यांनी नीट टेबल नाही बनवले. म्हणजे फर्स्ट इयरचा टेबल, सेकंड इयरचा टेबल असं काही नाही बनवलं. तर काय होईल? कन्फ्यूज होईल आणि त्याला खूप वेळ लागेल त्याला सापडायला. म्हणून आपण काय करतो, फर्स्ट इयरचा टेबल तयार कर, त्याच्यामध्ये कॉलम तयार कर रोल नंबर वाईज.